हॅलो गाईज. तर आज आपण गुळाचा चहा करणार आहोत. आज चहामध्ये आपण तुळशी, लवंग, विलायची आणि गूळ घालून हा चहा करणार आहोत. दुधामध्ये आपण चहा पावडर, तुळशी पान, विलायची आणि लवंग घातलेला आहे. तुळशी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे. तुळशीमुळे आपल्याला सर्दी, ताप, कणकणी सर्व काही कमी होते. अंगामध्ये आपल्याला ऊर्जा येते. आपल्याला स्वयंपाक करून बाकीची घरातली सर्व कामं आवरायला कमीत कमी 1 तास 1.5 तास जातो. 1-2 वाजतात. मग त्यामध्ये आपण 1 कप चहावरती असतो. मग 1 कप तुळशीचा चहा घेतल्यानंतर आपल्याला अंगामध्ये ऊर्जा राहते व 1:30-2ला सर्व काम आरामामध्ये करून आपण जेवण करू शकतो. मग हा गुळाचा चहा करत आहे मी. यामध्ये मी साखर अजिबात ॲड केलेली नाही. मी हा गुळाचा चहा करत आहे. साखर मी अजिबात खातच नाही, कारण माझा संकल्प चालू आहे महादेवाचा, म्हणून मी चहामध्ये साखर घालणं बंद केलेलं आहे. आपण त्यामध्ये साखरेऐवजी गूळ ॲड करू शकतात. गुळाचा चहा घेतला तरी शरीरासाठी खूप चांगला आहे. ही तुळस, लवंग, विलायची उकळून घेत आहे. गॅस मंद आचेवरती ठेवून आपण हा गुळाचा चहा उकळून घेत आहे. लवंग छान आतमध्ये मुरलं जात आहे. तुळशीची पानं छान मुरली जात आहेत. विलायची 1 टाकलेली आहे. आपण सर्दी, ताप आल्यानंतर हा आपण चहा घेऊ शकतो. यामुळे आपल्याला आरामदायी वाटेल. सर्दीसाठी पण आरामदायी वाटेल व आपल्या अंगामध्ये ऊर्जा आल्यासारखी वाटेल. हा गुळाचा चहा आहे मैत्रिणींनो. साखरेचा चहा जास्तीत जास्त पिऊ नका तुम्ही. 1 टाईम का होईना गुळाचा चहा घ्या. आपल्या शरीरासाठी हे चांगलं आहे. वजन वाढणार नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला टेन्शन आहे वजन वाढतं, चहा बंद करू का? पण चहा बंद करायची काहीच गरज नाही. आपण गुळाचा चहा घेऊ शकतो. गुळाचा चहा हा शरीरासाठी आरामदायी आहे, फलदायी आहे. छानपैकी आपण चहा उकळून घेत आहोत. हा तयार झाला गुळाचा चहा.